तर नमस्कार माझ्या मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? लगेच पाठोपाठ आता ब्लॉग येत आहेत माझे. मला पण खूप आनंद वाटते आणि तुम्हालाही आनंद वाटत असेल, कारण का आज आमचा ब्लॉग हा निमित्त आहे हर घर तिरंगा. मित्रांनो, आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला होता आणि त्या स्वातंत्र्य महोत्सवाचा जल्लोष प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक राज्यात व्हायलाच पाहिजे, तोही पूर्ण महिन्याकरिता. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. तर चला तर मग आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, आज हर घर तिरंग्याच्या कार्यक्रमामध्ये मी गावामध्ये सहभागी झालेलो आहे. का जणू का ठाऊक आज मला माझ्या शाळेच्या लहानपणीची आठवण येत होती. मित्रांनो, खूप मजा असायची त्यावेळी. सकाळी इस्त्रीचे कपडे आणि तीही इस्त्री आम्ही तांब्यामध्ये कोळसा टाकून इस्त्री मारायचो आणि शाळेत लवकर द्यायचो. त्या दिवशी गावातली प्रतिष्ठित व्यक्ती जसे की आज आहेत आमचे संदीप दादा, किशोर दादा, कैलाश दादा, वासुदेव वाघमारे, विस्फुते कॉलेजचे कर्तधर्ते म्हणजे की आमचे लाडके माननीय श्री धनराज विस्फुते सर यांची आज एनर्जी जी होती ना, ती पाहून मी थक्कच पडलो मित्रांनो. देवतच्या विस्फुते कॉलेजच्या इथून ही आमची पदयात्रा निघून ही आता थेट विचुंबे ग्रामपंचायतीच्या इतर पोहोचणारच होती. आणि मुलांमधला तो जल्लोष पाहून सर्व आमचे रस्त्यावरती येण्या जाणारे जे लोक होते बघून आम्हाला एप्रिशिएट करत होते मित्रांनो. खूप छान वाटलं. देवत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सौ साधना कैलास वाघमारे याही तिथे उपस्थित होत्या आणि माझी धर्मपत्नी आकांक्षा कणकेश्वर असाल ही एक ग्रामपंचायत सदस्य आहे मित्रांनो, आणि त्यांच्यासोबत होती माझी लेक नयंती. कार्यक्रमाला भरपूर मोठे नेते मंडळी आली होती. त्यांची ओळख मी पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहे. तुम्ही तोपर्यंत आमच्यासोबत तसेच राहा. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, आता हर घर तिरंगाच्या कार्यक्रमामध्ये मी गावामध्ये सहभागी झालेलो आहे.
लहानपणी मित्रांनो प्रभात रॅलीला आम्हाला जमायचं नसं जाण्यासाठी, तर आमचे जे गावातली प्रतिष्ठित व्यक्ती असायची ना, तर ते आमच्याकडे चॉकलेटचे बॉक्स आम्हाला देऊन ठेवायचे आणि ती रॅली आल्याच्यानंतर आम्ही त्याला वाटायचो. तर त्याच्यामध्ये भरपूर तर जास्त नाही आहे, पण एका बॉक्समध्ये आम्ही बरेचसे चॉकलेट घरी ढापून न्यायचो आणि दिवसभर ती चॉकलेट खाऊन खाऊन खूप मजा करायचो. आणि या सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या पुढच्या काळात ही व्हिडिओ बघून त्यांचे जुने दिवस नक्की आठवतील अशी अपेक्षा करतो. आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. तुमचा सपोर्टच माझं खऱ्या अर्थामध्ये प्रेम असणार आहे. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब, तसेच आमचे पनवेलचे पनवेल शहर अध्यक्ष माननीय श्री अरुण शेठ भगत हेही उपस्थित होते. आमचे जिल्हा परिषदचे सदस्य अमित जाधव आणि तसेच आमचे पिचुंबेचे सरपंच प्रमोददादा भिंगारकर हेही देखील उपस्थित होते. आपल्या भारतीय जनता पार्टीचा रायगड जिल्हा आणि पिचुंबदेव ग्रामपंचायतीचं आणि आदर्श शैक्षणिक समाज विश्वविद्यालय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज आपण तिरंगा रॅली या पिचुंबदेव गावामध्ये काढली. या तिरंगा रॅलीसाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अविनाश कोळी साहेब आणि आपल्या या विभागाचे आमचे नेते आदरणीय अरुणजी भगत साहेब, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि या पिचुंबदेव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच संपूर्ण सदस्यगण आणि माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचा पदवीधर प्रकोष्ठ आदर्श शैक्षणिक संघाचा चेअरमन विस्पुते सरांनी जो मार्गदर्शन केला, खरोखर खूप छान मार्गदर्शन होतं. इकडे बघा बाईट बाईटा. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतं? माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं बोला. अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, त्याचबरोबर पनवेल विधानचे मंडळाचे प्रमुख विधानसभेचे प्रमुख अरुण शेठ भगत साहेब, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदेचे राजेंद्र पाटील सर, पूर्व मंडळाचे अध्यक्ष उपेंद्रजी पाटील, जयशंकर साहेब, अनय जवळे, आनंद जवळे आणि उपस्थित सर्व आज